नमस्कार, मी विजय काते. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. आता आपण मीरा स्टेशनच्या समोर आहोत. आपण माझ्या मागे बघू शकता, हा मीरा स्टेशनच्या समोर असलेला हा जो काय सर्व परिसर आहे, हा परिसर म्हणजे जबाबदारी सुरक्षा रक्षक. परंतु एक मोठी सुरक्षा कशी मीरा भाईंदर शहराची तुम्ही बघू शकता. ही गाडी आहे, ही गाडी गेले 3 दिवस ॲक्सिडेंट येऊन ही गाडी इथे आहे पडलेली आहे. MH12 ह्या गाडीची पासिंग आहे. परंतु आता प्रश्न हा निर्माण होतो, ही गाडी नेमकी आली कुठून? कुठेतरी वाटतं की मोठं गंभीर कुठेतरी नुकसान करून किंवा ॲक्सिडेंट करून ही गाडी आली आहे का? आणि गेले 3 दिवसापासून ही गाडी इथे उभी आहे. इकडच्या स्थानिक रहिवासी जे दुकानदार आहेत ते सांगतात की साहेब, आम्ही 3 दिवस झाले ही गाडी इथे बघतो, ना गाडी घ्यायला आली, ना कुठला हवालदार आला, ना कुठले पोलीसवाले आले की चौकशी करण्यासाठी नेमके. आता प्रश्न हा पडतो की जेव्हा नयानगर पोलिसांना त्याबाबत सगळ्या गोष्टी माहितीच नाही आहेत. प्रश्न असा पडतो की पोलिसांच्या मार्फत सांगितलं जातं की आम्ही रात्री गस्त घालतो, आम्ही सगळं चेक करतो. मग रेल्वे प्रशासन आणि रेल्वे स्टेशनच्या समोर ही 3 दिवसापासून जी गाडी उभी आहे, ही नेमकी गाडी आली कुठून? आणि ही गाडीचं तुम्ही बघू शकता नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. कुठे बाहेर अपघात होऊन कोणी लावून गेला आहे का? आता प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय की सुरक्षावरती. रेल्वे प्रशासन आणि ह्या रेल्वे स्टेशन अगदी जवळ आहे, बाजूला रिक्षा स्टँड आहे. मग इकडचं नेमकं पोलीस नेमकं गस्त घालतात, ते नेमकं गस्त घालतात तरी कशाला? सुरक्षा जर ह्या गोष्टी जर वाऱ्यावरती पसरत असतील तर हा किती मोठा धोका आहे. सर ये रात हम लोग मैं 3 दिन से मैं आके इधर, जब रात के टाइम में मैं देखा इधर आके, तो सुबह देखता तो मैं आगे का पीछे देखा, मैं बोला एक शायद कोई लाके खड़े करके रखे होंगे. लेकिन जो आगे का जो कंडीशन एक्सीडेंट करके कोई लाके बाहर से लाके गाड़ी 3 दिन से यहाँ पर पड़ी हुई है, कोई देखने वाला नहीं है और कोई इसका जानकारी के लिए नहीं है. दादा ट्रैफिक का कोई आदमी यहाँ के देखा उन्होंने गाड़ी? अभी तो कोई आया नहीं सर. अभी वही आप लोग जो आए तो आपको कंप्लेंट दिए सर, ऐसे तो ये चीज़ है. और ये 3 दिन से ऐसे एक्सीडेंट में गाड़ी पड़ी हुई है और कोई ऐसा वो नहीं है. तो फिर मैं आपको जानकारी दे रहा था, तो थोड़ा आप लोग ध्यान दीजिएगा तो ये काम को अंजाम देगा. गाड़ी ले जाने के लिए कोई आया नहीं यहाँ पे? अभी तक तो 3 दिन हो गया सर. अभी तक कोई यहाँ अब तक कोई आया नहीं, ना कोई प्रशासन आया है, ना कोई यहाँ के ट्रैफिक हवलदार है कोई भी.